शेवटी घराकडे येताना तर आम्हाला लाल परीचं दर्शन झालं. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. सकाळी पूर्ण तयारी करून आम्ही बसलो होतो घराकडे जाण्यासाठी. इकडे चिकू मस्त पतलू सरकायलो ड्रेस घालून रोडकडे गाड्याला पाहत उभा राहिला होता. आम्ही निघालो मग बस स्टँड आणि इथून 1 ते 1.5 किलोमीटर बस स्टँड आहे. इथं लोकल ऑटो पण उपलब्ध नव्हते. आम्हाला चलत बस स्टँडला यावं लागलं. मग इथं सकाळी येऊन आम्ही बसलो होतो लाल परीची वाट बघत. पण आमचा चिकू एका जागेवर बसतच नव्हता. नुसता रोडनं पळत होता. मग कुणाचा ऑटो होता काय माहिती, त्याच्यात आणून बसवलं. चल मावशीनं थोडी बहुत ट्रेनिंग घेतली, तुला गावला नेऊन सोडतो म्हणलं की तेवढ्यातच लाल परीची एंट्री झाली. महाराष्ट्रात पण बसमध्ये चढायला धक्काबुक्की करावं लागतं, पण तेलंगणामध्ये जेवढं करावं लागतं तेवढं नाही. आमचा चिकू पण कुण्या हिरोईनला पाहत होता खिडकीमधून काय माहिती. गडचांदूरला टाटा बाय करून आम्ही निघलो होतो पुढच्या यात्रेला. आणि आमचा चिकू मस्त झोपा काढत होता सीट भेटली म्हणून. आणि मी एवढी शॉक झालो बसला खाली बघून. हेच जर बस तेलंगणामध्ये असती तर 1 मिनिटामध्ये फुल झाली असती, पाय ठेवायला पण जागा राहिला नसता. पण महाराष्ट्रातली बस पूर्ण खाली होती. पता है क्यों की यहाँ पर फ्री बस नाही. मग आम्ही ज्योतीमध्ये उतरून एका हॉटेलमध्ये आलो जेवण करण्यासाठी. आमच्या ताईला दुसरं काय आवडलं नाही, मंचुरिया आवडला आणि त्याच्यासोबत कच्ची पत्ता गोबी होती. खात बसली. मी आलो हॉटेलच्या बाहेर. आज ज्योतीचा बाजार होता, शायद खूपच गर्दी दिसत होती म्हणून आमचा चिकू कुठंच बसत नव्हता. ऑटोमध्ये बसून निघालो आम्ही घराकडे. खाली बसलो की दिमागात काय तर चालतं. ऑटोच्या बाहेर हात काढून आमच्या हातावर आमिर बनायचे रेस आहेत का नाही बघत होतो. माझ्यासोबत चिकू पण बघत होता.